हे जे 5 थीम आहेत, ह्या 5 थीम आपण प्रायोरिटीनं करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त ह्याच 5 थीम. ज्यावेळेस आपण करंट अफेअरचं पुस्तक घेऊन बसणार आहोत अभ्यासाला, त्यावेळेस हे 5 पहिल्यांदा सेक्शन आपले कंप्लीट झालेत का हे एन्शुअर करायचं आणि त्याच्यानंतरच मग उरलेलं पुस्तक वाचायला चालू करायचं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या पेपरमध्ये विचारले गेलेले चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सचे प्रश्न, त्याच्या रिलेटेड आलेल्या थीम्स आणि तसेच 2017 ते 2024 या वर्षी आयोगाने कंबाईन ग्रुप बीच्या एक्झाममध्ये ज्याही काही थीम्स विचारल्या त्याचा एक ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण पाहूयात यावर्षी विचारले गेलेले चालू घडामोडीचे प्रश्न. यामध्ये प्रश्न क्रमांक 36 पासून चालू घडामोडी या विषयाच्या प्रश्नांची सुरुवात होते. तर इथे आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वाट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे? आणि खाली 4 संस्थांचे नावं दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये नासा आणि CNES असेल, नासा आणि ESA असेल, नासा आणि इस्रो असेल आणि नासा आणि जॅक्सा. ठीक आहे, तर अशा प्रकारे विविध देशांच्या संस्थांची नावं इथं दिलेली आहेत. हा जो प्रश्न आहे तो आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच सायन्स अँड टेक या थीममधला. ठीक आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 37. अन्न कचरा निर्देशांक म्हणजेच फूड वेस्ट इंडेक्स 2024 टिंबटिंब यांनी प्रस्तुत केला आहे आणि खाली 4 संस्थांची नावं दिली आहेत की तो इंडेक्स कुठल्या संस्थांनी प्रकाशित केलेला आहे. तर ही जी थीम आहे ती आहे निर्देशांक किंवा अहवाल. अहवाल या थीमवर हा प्रश्न विचारलेला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. द इंडियन नेव्ही ॲट 75 रेमिनिसिंग द वॉईज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता इथे पुस्तक दिलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या लेखकाविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे ही जी थीम आहे ती चर्चेतील पुस्तक. ठीक आहे, पुस्तक आणि त्याचे लेखक याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आयोगाकडून. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. उस्ताद रशीद खान यांचे घराणे कुठले होते? आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता हा जो प्रश्न आहे तो आर्ट अँड कल्चर UPSCचं जे आर्ट अँड कल्चर थीम आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे ह्याला आपण कला या थीममध्ये कव्हर करणार आहोत. त्यापुढे हे प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2.0 ही योजना सुरू केलेली आहे? आता ही जी आहे थीम ती आहे योजना, म्हणजे ज्याही वर्षी चर्चेत एखादी योजना असते त्याच्याशी रिलेटेड आयोग प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे आपण सगळ्या योजना इथं कव्हर करणं अपेक्षित आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे? आता हवाई कसरत कशाची असते? लष्कराची असते, म्हणजे लष्करी सराव थोडक्यात. आणि त्यांचे नाव सूर्यकिरण हे त्या लष्करी सरावाचं नाव आहे आणि खाली त्याच्याबद्दल बोधवाक्य कुठलं आहे ते विचारलेलं आहे. तर ही जी आहे थीम ते आहे लष्करी सराव, म्हणजे वेगवेगळ्या 2 देशामध्ये जे सराव होतात किंवा मल्टिपल देशांमध्ये जे एकत्र येऊन लष्कराचे सराव होतात त्याला आपण लष्करी सराव या थीमच्या अंडर कव्हर करणार आहोत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 42. पुढीलपैकी कोणती किंवा कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? खाली आपल्याला 3 साहित्यांची नावं दिलेली आहेत आणि ते त्यापैकी कोणत्या जॉन फॉसे यांच्या आहेत असं विचारले गेलेले आहे. आता ही जी थीम आहे ती आहे व्यक्तिविशेष. आता जॉन फॉसे हे कोण आहेत? एक लेखक आहेत, त्यांच्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे ही जी थीम आहे ती व्यक्तिविशेषिक आहे आणि त्यांची साहित्याचं आपल्याला एक लिस्ट दिलेली, त्याच्यामुळं साहित्य या प्रकारात सुद्धा हा प्रश्न मोडतो. व्यक्तिविशेष आणि साहित्य ह्या 2 थीमचं मर्जिंग आहे. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 43. भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कुठल्या कंपनीसोबत करार केलेला आहे? आणि खाली 4 कंपन्यांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे, तर आता हे जे आहेत हे भारताचे आणि किंवा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर केलेले करार आहेत, त्याच्यामुळे असे कोणकोणते करार आहेत ते पण आपण इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे की आपल्या देशाने दुसऱ्या कुठल्या देशासोबत कशासाठी करार केलेला आहे. ठीक आहे, तर याला आपण करार या थीमच्या अंडर कव्हर करणार आहोत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 44. पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणांची नावे योग्य जोडलेली आहेत? आणि खाली आपल्याला 4 जोड्या दिलेल्या आहेत. आता हा जे आहे प्रश्न तो क्रीडा या थीमशी रिलेटेड आहे, कारण क्रिकेट क्रीडांगण कशामध्ये येतं? क्रीडा या थीमच्या अंडरच कव्हर करणं आपण अपेक्षित आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 45. BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि खाली 4 क्षेत्रांची नावं दिलेली आहेत. आता BN गोस्वामी हे कोण आहेत? एक व्यक्ती आहेत आणि त्यांचं क्षेत्राशी रिलेटेड प्रश्न आहे, त्याच्यामुळे ही जी थीम आहे ती आहे व्यक्तिविशेष.
व्यक्तिविशेष ह्या थीमच्या अंडर आपण ह्या प्रश्नाला कन्सिडर करूयात. पुढे प्रश्न क्रमांक 46, लक्षद्वीप संबंधी पुढील विधानापैकी अयोग्य विधान कोणते असं विचारलेलं आहे आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. आता लक्षद्वीप हा काय आहे, आपल्या भारताचा सोव्हरेन टेरिटरी आहे आणि हे जे असे जे प्रश्न आहेत की लक्षद्वीपचं नाव काय आहे किंवा त्याचं आकारमान किंवा त्याचं मुख्य शहर असेल किंवा त्याची राजधानी असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशाशी रिलेटेड आहे, ह्या मॅपिंगशी रिलेटेड आहे, जे की UPSC मधली एक प्रॉमिनंट थीम आहे की मॅपिंग तुमचं एकदम व्यवस्थित असलं पाहिजे. आता त्या धर्तीवर आयोगाने MPSCने सुद्धा त्या धर्तीवर प्रश्न विचारायला चालू केलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथं पण मॅपिंग म्हणजेच नकाशा वाचन. आता नकाशा वाचनमध्ये सगळंच का, तर त्या वर्षी ज्याही काही प्रॉमिनंट गोष्टी असतील त्याच्याशी आपण रिलेटेड त्या मॅपिंगमध्ये जाऊन आपण प्रत्येक गोष्ट तिथली बघितली पाहिजे, ही इथं अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 47, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते आणि खाली 4 मंत्रालयांची नावं दिलेली आहेत. आता अभियान असेल किंवा एखादं इनिशिएटिव्ह असेल तर ती नथिंग बट एक योजना टाईप असतं, त्याच्यामुळं ते आपल्या मॅगझिनमध्ये सुद्धा ते योजनाच्या अंडरच हे कव्हर केलं जातं. त्याच्यामुळे ह्या थीमला पण आपण योजना ह्या थीमच्या अंडरच कव्हर करणार आहोत. प्रश्न क्रमांक 48, पुढीलपैकी कोणी पुंज म्हणजेच क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केलेली आहे आणि खाली 4 शास्त्रज्ञांची आपल्याला नावं दिलेली आहेत. आता शास्त्रज्ञ आणि त्यांनी ज्याही कुठल्या संकल्पना मांडलेल्या आहेत, कुठल्या थेअरी मांडलेल्या असतील किंवा एखादा शब्द नवीन त्यांनी एक इन्व्हेंट केला असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड त्यांचं काही कार्य असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या सायन्स अँड टेक म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या थीमच्या अंडर आपण कव्हर करणं अपेक्षित आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 49, आफ्रिकन युनियनचे गीत अँथम कोणते आहे आणि खाली आपल्याला 4 अँथमची नावं दिलेली आहेत, पर्याय दिलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला आपल्या देशाचं एक ठीक आहे, पण बाहेरच्या देशातलं ते पण आफ्रिकेसारख्या कंट्रीजमधलं किंवा आफ्रिकन युनियनचं त्यांचं जे काही अँथम आहे त्याच्याबद्दल इथं प्रश्न विचारलेला आहे. हा एक खूपच आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे आणि हे इथं इतक्या डिटेल आणि इतक्या मायन्यूट लेवलमध्ये जाऊन अभ्यास करणं इथं अपेक्षित नाही आहे. तरी पण आपण याला इंटरनॅशनल रिलेशन म्हणजेच किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी या थीमच्या अंडर आपण कव्हर करणार आहोत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 50, मालदीवविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे अगेन आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशन या थीममध्ये मोडतो. आता ह्या ज्या थीम आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा कला असेल, ह्या इतक्या मायन्यूट लेवलला जाऊन अभ्यास करणं अपेक्षित नाही आहे आणि त्यामुळेच आपल्याला 2024चा जो प्रश्न आहे त्याच्यातील करंट अफेअर्सचा जो सेक्शन आहे तो बऱ्यापैकी मुलांना अवघड गेला होता आणि बऱ्यापैकी मुलांचा स्कोअर कमी येण्याचं रिझन पण हाच सेक्शन होता. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आपण इथं 2024च्या थीम्सचं आपण एक ॲनालिसिस केलेले आहेत. तर आता आपण 2017 ते 2024मध्ये कोणकोणत्या थीमवर प्रश्न विचारले गेले आहेत ते पाहूयात. तर आता आपण पाहणार आहोत 2017 ते 2024 यावर्षी विचारले गेलेले करंट अफेअर्सच्या रिलेटेड थीम्स आणि त्याच्यामध्ये जेही काही रिपिटेशन झाले असतील ते आपण इथे पाहणार आहोत. आता आपल्याला वर पाहता इथे एक लक्षात येईल की 2017 ते 2018 ह्या 2 वर्षामध्ये बऱ्याचशा थीमचं हे रिपिटेशन झालेलं आहे. 2018 ते 2019 याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी रिपिटेशन आढळतं. हाच ट्रेंड आपल्याला 2022पर्यंत थोडा कमी होताना दिसतो आणि 2024 जे की सगळ्यात अवघड समजला जाणार पेपर, त्या पेपरमध्ये आपल्याला खूपच कमी प्रश्न आहेत किंवा खूपच अशा कमी थीम्स आहेत ज्या आपल्याला प्रिव्हियस इयरमधून डायरेक्टली आलेल्या दिसतील. ठीक आहे. आणि हेच जे महत्त्वाचं रिझन आहे की 2024चा जो पेपर होता तो करंट अफेअर्सचा जो सेक्शन होता तो बऱ्यापैकी मुलांना अवघड गेला होता आणि ह्याच्यामुळे मुलांचे स्कोअर पण कमी झालेले होते. ठीक आहे. तर आपण आता पाहूयात की 2017 आणि 2018 ह्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी आपल्याला सिमिलॅरिटी दिसतील. जसं की प्रश्न आहे व्यक्तिविशेषवर आणि हीच सेम थीम इथं पण रिपीट झालेली दिसते. व्यक्तिविशेषवर इथं प्रश्न विचारलेला दिसतोय, योजनाशी रिलेटेड प्रश्न विचारलेला दिसतोय, क्रीडाशी रिलेटेड पण आपल्याला इथं 3 प्रश्न विचारलेले गेले आहेत आणि इथं एक चौथा. म्हणजे एकाच वर्षात जवळपास 4 प्रश्न हे क्रीडा ह्या एका थीममधून आलेले. त्यानंतर पुरस्काराशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते पण इथं थीम रिपीट झालेली आहे. योजना ही थीम परत इथं रिपीट झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर दिनविशेष ह्याच्यावर मात्र नंतर आपल्याला प्रश्न आलेला दिसत नाही त्यावर्षी. पण अगेन परत पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान, योजना आणि क्रीडा, हे पुरस्कार, योजना आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा ह्या ज्या थीम आहेत ह्या थीम बऱ्यापैकी 2018ला रिपीट झाल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर 2018च्या ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण आणि 19मध्ये तर अगेन 18मधून 19मध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न किंवा बऱ्यापैकी थीम हे रिपीट झाल्या होत्या. जसं की इकडे योजना असेल, क्रीडा असेल, त्याच्यानंतर पुरस्कार असतील,
विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, व्यक्तिविशेष असेल, ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता नकाशा वाचन ही जी थीम आहे ती 2019ला आयोगाने पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली आणि त्या नकाशा वाचनवर त्याच्यानंतर 2024मध्ये एक प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2020चे सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न हे त्याच थीममधून रिपीट आले होते आणि त्या 2020च्या थीममधून 2023मध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न म्हणजे ऑलमोस्ट 6 प्रश्न हे 2000च्या थीममधून आपल्याला रिपीट झालेले पाहायला मिळतात. आता आपण जर इथे थोडं बारकाईने अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट निदर्शनास येते, ती म्हणजे क्रीडा, योजना, व्यक्ती आणि पुरस्कार हे जे 4 थीम आहेत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान ही 5वी थीम. ह्या ज्या थीम आहेत ह्या थीमवर आयोगाने बऱ्यापैकी रिपीटेडली प्रश्न विचारलेले, बऱ्यापैकी. आणि ऑलमोस्ट ह्या ज्या थीम आहेत 5 त्या ऑलमोस्ट प्रत्येक वर्षात आपल्याला कुठे ना कुठेतरी दिसतेच. आता आपण जर आपण थीम ट्रॅक केली ते म्हणजे योजना, तर 2017ला योजनाशी रिलेटेड प्रश्न आलेला आहे, 2018ला योजनेवर प्रश्न आलेला आहे, 2019ला योजनेवर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता योजनेमध्ये पण इथं ऑनलाईन पोर्टलशी रिलेटेड आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न सापडतात. एखादं नवीन मंत्रालय असेल त्याने एखादं पोर्टल चालू केलं, एखादं ॲप्लिकेशन लॉन्च केलं किंवा एखादी नवीन योजना जी महिलांशी रिलेटेड असेल किंवा वृद्धांसाठी असेल किंवा मुलांसाठी असेल, अशा प्रत्येक ज्या गोष्टी न्यूजमध्ये असतात त्या प्रत्येक ह्याच्यावर आयोगाची टेंडन्सी आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण आलो 2020ला सुद्धा योजनेवर प्रश्न आहे, 21ला योजनेवर प्रश्न आहे, 22ला योजनेवर प्रश्न आहे, 23ला योजनेवर प्रश्न आहे आणि 24ला सुद्धा योजनेवर प्रश्न आहे. म्हणजे 2017 ते 2024 प्रत्येक वर्षी आयोगाने योजनेवर प्रश्न विचारले आहे. त्यामुळे आपली योजना ही थीम किती स्ट्रॉंग पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुरस्काराशी रिलेटेड सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी प्रत्येक वर्षी ह्याच्यावर प्रश्न सापडेलच. आता 2017ला जर आपण पाहिलं तर इथं पुरस्कारावर प्रश्न आहे, इथं पुरस्कारावर प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पुरस्कारावर प्रश्न आहे 19ला सुद्धा, 20ला जरी आपण आलो तरी पुरस्कारावर प्रश्न आहे, 2021ला पुरस्कारावर प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2022ला सुद्धा पुरस्कारावर प्रश्न आहे, 23ला आलो 23ला सुद्धा पुरस्कारावर प्रश्न आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पुरस्कार ह्याच्यावर प्रश्न न आढळणारं एकमेव वर्ष ते म्हणजे 2024. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी आयोगानं पुरस्कारावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे पुरस्कार ह्या थीमला सुद्धा आपण जास्त वेटेज देणं इथं अपेक्षित आहे. आता आपण जर इथं पाहिलं तर बऱ्यापैकी थीम ह्या म्हणजे ऑलमोस्ट 15पैकी जवळपास 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते रिपीटेड थीमवर विचारले जातात. जे उरलेले 6-7 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ज्या थीम विचारल्या जातात त्यासुद्धा बऱ्यापैकी प्रिव्हियस इयरमधलेच असतात. पण काही थीम ज्या आहेत त्यातल्या 5 ज्या थीम मी सांगितल्या होत्या त्या ज्या एकदम प्रॉमिनंट आहेत त्या आपण करणं अपेक्षितच आहे. त्यातली पहिली थीम म्हणजे योजना ही प्रत्येकानं केलीच पाहिजे आणि करणं मस्टच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी थीम येते ती म्हणजे पुरस्कारावर 2024चा जर अपवाद सोडला तर एकदाही प्रश्न नाही असं झालेलं नाही आहे. त्याच्यानंतरची जी थीम येते ती म्हणजे सायन्स अँड टेक म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान. ह्या थीमवर सुद्धा आयोगाने बऱ्यापैकी प्रश्न विचारलेलाच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जी चौथी महत्त्वाची थीम येते ती म्हणजे क्रीडा क्षेत्रात ज्याही काही नवीन गोष्टी घडलेल्या आहेत, ज्याही काही वेगवेगळे खेळ असतील त्याच्याशी रिलेटेड अवॉर्ड्स असतील त्याच्याशी रिलेटेड कुठल्याही गोष्टी असतील तर ह्या आपण इथं बारकाईने अभ्यासणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे क्रीडा ही थीमसुद्धा आपण हलक्यात घेऊन चालणार नाही. आणि त्याच्यानंतरची जी 5वी थीम आहे ती म्हणजे व्यक्तिविशेष. आता व्यक्तिविशेषमध्ये काही वेळेला डायरेक्ट प्रश्न येतो किंवा काही वेळेला इनडायरेक्ट प्रश्न येतो. ठीक आहे. म्हणजे एखादा बुक न्यूजमध्ये असेल तर त्याच्याशी रिलेटेड व्यक्तीसुद्धा न्यूजमध्ये असण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीच्या रिलेटेड आपण अभ्यास केला तर त्या व्यक्तीने काही कुठल्या क्षेत्रात योगदान दिलं ह्याच्यावरचा प्रश्नसुद्धा आपल्याला सुटू शकतो. त्याच्यामुळे हे जे 5 थीम आहेत ह्या 5 थीम आपण प्रायोरिटीनं करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्याचा अर्थ असा नाही की फक्त ह्याच 5 थीम करायच्या, सगळ्या थीमचा अभ्यास करायचा. बऱ्यापैकी जेवढं आपल्याला पॉसिबल आहे तेवढं आपण रिटेन करण्याचा प्रयत्न करायचा. पण ज्यावेळेस आपण करंट अफेअरचं पुस्तक घेऊन बसणार आहोत अभ्यासाला त्यावेळेस हे 5 पहिल्यांदा सेक्शन आपले कंप्लीट झालेत का हे एन्श्युअर करायचं आणि त्याच्यानंतरच मग उरलेलं पुस्तक वाचायला चालू करायचं. ठीक आहे. आता हे जे मी सांगितलं ते 2017 ते 2024 या पेपरचं मी केलेलं ॲनालिसिस होतं. ठीक आहे. आपणही स्वतः पण या विषयाचं ॲनालिसिस करू शकता आणि आपल्या काही निदर्शनास येतील त्या गोष्टीचा आपण अभ्यास करू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. तुम्हाला जर आपली ही सिरीज आवडत असेल तर याच प्रकारचे अजून व्हिडिओ इथे राईट साईडला जे दिलेले प्लेलिस्ट आहे त्याच्यावर आपण क्लिक करून पाहू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. धन्यवाद.